राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा फॅक्टर महत्त्वाचा ठरला, कारण तब्बल 26 मराठा उमेदवार लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले। महाविकास आघाडीचे 15 मराठा उमेदवार निवडणुकीमध्ये जिंकले, तर मराठा आरक्षण आणि जरांगे फॅक्टरनं महायुतीला जोरदार दणका दिला। त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील मराठा आरक्षणाचा फॅक्टर महत्त्वाचा ठरणार का, हे आता पाहायला लागणार आहे। पाहूयात। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला। प्रत्येक मतदारसंघात गुलाल उधळून आनंद व्यक्त करण्यात आला। आता गुलाल जमिनीवर बसल्यानंतर निवडणुकीतील वेगवेगळी आकडेवारी समोर येऊ लागली आहे। त्यात मराठा उमेदवार मोठ्या संख्येने विजयी झाल्याचं स्पष्ट झालंय। महाराष्ट्रातील 48 खासदारांपैकी 26 खासदार मराठा समाजाचे आहेत। त्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांचा समावेश आहे। शाहू महाराज छत्रपती, सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे, डॉक्टर शोभा बच्छाव, विशाल पाटील, धैर्यशील मोहिते, संजय देशमुख, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, निलेश लंके, ओमप्रकाश निंबाळकर, डॉक्टर कल्याण काळे, वसंत चव्हाण, संजय जाधव आणि नागेश आष्टीकर हे महाविकास आघाडीचे मराठा खासदार आहेत। तर उदयनराजे भोसले, धैर्यशील माने, प्रतापराव जाधव, संदीपान भुमरे, मुरलीधर मोहोळ, श्रीरंग बारणे, स्मिता वाघ, नारायण राणे, श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के आणि अनुप धोत्रे हे महायुतीचे मराठा खासदार आहेत। लोकसभा निवडणुकीत मराठवाडा आणि नगर जिल्ह्यात मराठा आरक्षण आणि जरांगे फॅक्टरचा महायुतीला चांगलाच फटका बसला। मला आता खासदार होय म्हणतो, खरं आहे की नाही? मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केलं होतं। या आंदोलनाला सर्वात जास्त प्रतिसाद हा मराठवाड्यातच मिळाला होता। त्यामुळे मनोज जरांगे पाटील लोकसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। मात्र मनोज जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीत थेट सहभाग घेतला नाही। कुणाला पाडायचंय त्याला पाडा असं आवाहनच मनोज जरांगे पाटलांनी केलं होतं। मात्र मराठा समाजानं कुणालाही पाडण्याऐवजी महायुतीच्याच उमेदवारांना आसमान दाखवलं। निवडणुकीच्या निकालावरून तरी स्पष्ट होत आहे, महायुतीचे रावसाहेब दानवे पराभूत झाले, तर महाविकास आघाडीचे डॉक्टर कल्याण काळे विजयी झाले। पंकजा मुंडे पराभूत झाल्या, तर बजरंग सोनवणेंनी विजय मिळवला। महायुतीच्या अर्चना पाटील यांचा पराभव महाविकास आघाडीच्या ओमराजे निंबाळकरांनी केला। महायुतीच्या प्रतापराव चिखलीकरांना महाविकास आघाडीच्या वसंत चव्हाणांनी धूळ चारली। महादेव जानकरांना संजय जाधवांनी धोबी पछाड दिला। महायुतीच्या बाबूराव कदम कोहळीकरांना महाविकास आघाडीच्या नागेश पाटील आष्टीकरांनी पराभूत केलं, तर महायुतीच्या सुजय विखे पाटील यांना महाविकास आघाडीच्या निलेश लंकेंनी पराभूत केलं। मराठा समाजाच्या मताची किंमत कळाली नसता ती आधी बोलायचे की त्यांच्या मताची गरज आहे, मराठ्यांच्या मताची नाही। आता कळाला कचका त्यांच्या मताची गरज आहे का मराठ्याची मताची। चपला सकट माया गरीब मराठ्याचे पाया पडत आता कचाकच झाला माझं जीवन सार्थ, गरीबाला किंमत आली। मराठा आरक्षणाला राज्यभरात जोरदार प्रतिसाद मिळाला होता। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटलांच्या सभांना मोठी गर्दी झाली आणि निकालातही मराठवाड्यासह नगर जिल्ह्यातील मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना पराभूत करून मराठा आरक्षणासाठी सत्ताधाऱ्यांना संदेश दिलाय। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता लवकरच विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात होईल। मनोज जरांगे पाटलांनी आधीच लोकसभा निवडणुकीत महायुतीला दणका दिल्यामुळे विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात सगळ्याच पक्षांची धाकधूक वाढली आहे। मनोज जरांगे पाटलांनीही पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। मात्र पोलिसांनी जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारली आहे। शनिवारपासून अंतरवली सराटीमध्ये जरांगे पाटलांना उपोषण करायचं होतं। मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या काय आहेत तेही पाहूयात।
नोंदी मिळालेल्या सगळ्या लोकांच्या परिवारास कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. एका नोंदीवर 5 नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळालं तरी 2 कोटी मराठा समाज ओबीसी मध्ये जाईल. सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, त्याशिवाय सोयऱ्यांचा फायदा होणार नाही. ज्या मराठी कुणब्यांची नोंद नाही त्या बांधवांनी शपथपत्र करून द्यायचं. त्या शपथपत्राच्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचं. सरकारी भरती आरक्षण मिळेपर्यंत करायची नाही. शासकीय भरती केल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून भरायच्या. अंतरवलीसह राज्यभरातील सगळे गुन्हे मागे घ्यावे. म्हणजे ते पुढे येणार नाही. नसता मी पुढे येणारच. तुम्ही नाही दिल्यावर मग मला दोष देऊ नका. त्याच्यासाठी मी बसायलोय की मला राजकारणात यायचं नाही, आमचं ठरलेलं द्या. तुम्ही नाही दिलं, मला उमेदवार देऊन गोरगरीब मराठ्यांना सत्तेत आणावंच लागणारे, देणारं त्यांना बनवणार लागणारे, मागणारं बसाल. एकंदरीतच आता विधानसभा निवडणुका जवळ आल्या. लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा सत्ताधाऱ्यांना जोरदार फटका बसलाय. अनेक बड्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. मनोज जरांगे पाटलांनी महायुतीला दणका दिल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत मराठवाड्यात सगळ्याच पक्षांची धाकधूक वाढली आहे. त्यातच जरांगे पाटलांनीही त्यांचे उमेदवार देण्याचे संकेत दिले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं नाही तर 288 मतदारसंघात सगळ्या जाती धर्माचे उमेदवार मनोज जरांगे पाटील उभे करणार आहेत. परिणामी आता जरांगे पाटलांचा फॅक्टर विधानसभेत कुणाला फ्रॅक्चर करणार याकडे आत्तापासूनच राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.